ओके. नमस्कार, माझं नाव कोमल. मला बॅक पेनचा त्रास सुरू झाला होता माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, पण त्यानंतर कमी होईल असं वाटलं होतं, पण डिलिव्हरीनंतर तो त्रास खूप वाढला. त्यानंतर मग मी औषधोपचार घ्यायला सुरुवात केली. मी MRI केला, त्याच्यामध्ये मला थोडा सिव्हिअर प्रॉब्लेम आहे असं सांगितलं. पेन काही कमी होत नव्हता औषधोपचार घेतले तरी, पण ॲलोपॅथी औषधं भरपूर प्रमाणात दिले होते त्यांनी. औषधं घेत होते मी, पण मला काहीच इफेक्ट होत नव्हता. त्यानंतर मग असं झालं की माझे घरातले मंडळी सगळे, त्यांचं मत असं झालं की आतापासून एवढ्या लहान वयामध्येच एवढे औषधं घ्यायला सुरुवात केली तर पुढे त्याचा खूप त्रास होईल, सो आपण आयुर्वेदाला प्रेफरन्स देऊयात. तर मग आयुर्वेदिक औषधं घ्यायची, पण मग एक व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी आपल्याला आयुर्वेदिक, असा आमचा विचार झाला. तोडकर सरांविषयी तर मी खूप आधीपासूनच ऐकलं होतं. म्हणजे यूट्यूबवरती मी बेसिक काही त्रास झाला, म्हणजे सर्दी खोकला किंवा छोटे मोठे काही त्रास सुरू झाले की मी सरांचे व्हिडिओज फॉलो करत होते आणि मला त्याच्यातनं रिलीफ मिळत होता. पण डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे हा माझा प्रॉब्लेम मोठा वाटत होता. सो मग विचार केला की हरकत नाही ह्या आजारावरती सरांचं ओपिनियन घ्यायला. सो बाळ लहान होतं माझं आणि मी नागपूरमध्ये राहायला, तर मग त्यामुळे मी डिसिजन घेतला की पुण्याला जायचं किंवा गरज पडली तर कोल्हापूरला जायचं सरांच्या सेंटरवरती आणि मग तिथे ट्रीटमेंट घ्यायची. आराम मिळावा म्हणून आईंनी मला पुण्यात पाठवलं की थोडंसं तिथे सरांनाही भेट आणि थोडंसं रिलॅक्स पण वाटेल, वातावरण चेंज झाल्यावरती बघूयात तुला काय फरक वाटतो का. पुण्यात आल्यानंतर मग मी सरांच्या सेंटरवरती आले पुण्यातल्या. तर मग तिथे औषध घेतलं आणि मग सरांना मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं, मी सरांना व्हिडिओमध्येच बघत होते आत्तापर्यंत, आणि सरांना मी जेव्हा समोर बघितलं म्हणजे सरांना भेटल्यावरतीच असं वाटलं की नाही मला इथेच रिलीफ मिळणार आहे. कारण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला इतका पॉझिटिव्ह फिलिंग आली ना की असं वाटलं की मी माझी ट्रीटमेंट दुसरीकडे नाही करायची, मी इथेच करायची माझी ट्रीटमेंट. आणि सरांच्या बोलण्यातनं जो पॉझिटिव्हनेस होता त्याच्यातनं मला असं वाटलं की माझं अर्ध दुखणं पळालं की काय. आणि सरांनी मग मला मसाज ॲडवाईस केलं आणि मसाज ॲडवाईस केल्यानंतर मग मी आज म्हणजे माझा स्वतःचा विश्वास बसत नाही आहे की मी इतकं रिलॅक्स फील करते आहे की मला वाटतच नाही की मला एवढं सिरियस काहीतरी झालं होतं. मला इतकं सिरियस दुखणं होतं, इतकं दुखणं सिरियस होतं की मी कंटिन्यू एका जागी अर्धा तास बसू शकत नव्हते, कंटिन्यू मी अर्धा तास उभी राहू शकत नव्हते. मला टेन्शन इतकं आलं होतं की माझं फ्युचर कसं, माझं करिअरचं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टींचं मला खूप टेन्शन आलं होतं. बाळ माझं लहान होतं, बाळाला मला उचलून घेणं, माझ्या डेली ॲक्टिव्हिटीज मला जमत नव्हत्या. ह्या सगळ्या गोष्टी मला आता म्हणजे सरांनी स्वतः मसाज दिल्यानंतर मला इतकं रिलॅक्स फील होतं की मला असं वाटतं की मला काही झालंच नाही आहे. सो मग मी एवढी समाधानी आहे की खूपच. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही देवासारखे भेटलात मला आणि थँक्यू. खूप खूप आभार, खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावरती.